अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यात करायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यात धनाला आकर्षित करेल, माता लक्ष्मीला तुमच्या जीवनामध्ये स्थिर करेल। खरं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, आर्थिक तंगी मिटवण्यासाठी, पैसा आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये श्रीमंतीचे योग जुळून येण्यासाठी जितके जास्त उपाय आणि सेवा कराल तर त्या सगळ्या सेवांचा आणि उपायांचा जो लाभ आहे तो तुम्हाला अधिक पटीने आणि त्वरित मिळेल। कारण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष महिना आहे। बघा, एक अशी वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे किंवा ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे जी वस्तू सोबत असल्याने तुमच्या आयुष्यात असलेलं जे दारिद्र्य आहे ते संपत जाईल। जिथे जिथे पैशांचे मार्ग तुमचे बंद झालेले आहेत ते सर्व मार्ग खुले होत जातील। तुमच्या आयुष्यात धनाचे, संपत्तीचे जे मार्ग आहेत ते चहूबाजूने खुले होतील। बघा, हा उपाय धन आकर्षित होण्यासाठी आणि पैसा मिळवण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम सुटण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, मार्गशीर्ष महिन्यातील कुठल्याही दिवशी किंवा विशेष गुरुवार आणि शुक्रवार, कारण गुरुवार आणि शुक्रवार हे माता लक्ष्मीचेच दिवस आहेत, त्यामुळे या 2 दिवसांपासून या उपायाची सुरुवात करा किंवा एरवी तुम्ही कुठल्याही दिवसापासून या उपायाची सुरुवात केली तरीही चालेल। तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या बाजूला एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे। यावरती तुम्हाला एक स्वच्छ कापड अंथरायचं आहे। त्यानंतर या कापडाच्या वरती तुम्हाला तुमच्या देवघरात जर धन्वंतरी देवी असेल, तुमच्या देवघरात जर कुबेर दैवत असतील किंवा मग माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल तर तुम्हाला ते त्या चौरंगावरती ठेवून द्यायचं आहे। समोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। लक्षात घ्या, जेव्हाही आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करत असतो तेव्हा तुपाचाच दिवा हा आवश्यक असावा, कारण तूप जे आहे ते माता लक्ष्मीपर्यंत त्वरित पोहोचलं जातं। तूप ही अशी गोष्ट आहे जी माता लक्ष्मीला त्वरित प्रसन्न करते, म्हणून लक्ष्मी प्राप्तीच्या साधनेत तुपाचाच दिवा आपण वापरत असतो। ठीक आहे, दिवा प्रज्वलित केला की बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे। जो दिवा समोर ठेवलेला आहे त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मग श्रीयंत्र असेल, कुबेर दैवत असेल, धन्वंतरी देवी असेल, जे तुम्ही घेतलेलं आहे त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत। पांढऱ्या रंगाची बर्फी जी असते, जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते, तिचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे किंवा घरातच तुम्ही पांढऱ्या रंगाचा एखादा पदार्थ म्हणजे शिरा असेल किंवा खीर असेल असं काही बनवलं तरीही चालेल। याचा नैवेद्य तुम्हाला तिथे ठेवून द्यायचा आहे। आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची छोटीशी। या छोट्याशा वाटीत 7 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत। बघा, लवंग ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी, माता लक्ष्मीला आकर्षित करणारी, धन संदर्भात म्हणजे पैशांसंदर्भात कुठल्याही जर सेवा करायची असतील त्यात लवंगाचे उपाय हे अत्यंत विशेष मानले जातात, कारण लवंग ही माता लक्ष्मीला प्रसन्न करते। लवंगाच्या वासानेच माता लक्ष्मी त्या ठिकाणी प्रसन्न झालेली असते, त्यामुळे तुम्हाला लवंगांचाच उपाय करायचा आहे। 7 शाबीत असणाऱ्या अख्ख्या फुलवाल्या ज्या लवंग असतात त्या 7 लवंगा तुम्हाला त्या वाटीमध्ये घ्यायच्या आहेत। यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे आणि ह्या ज्या लवंगा आहेत त्या तुम्हाला हळदीमध्ये मिक्स करायच्या आहेत। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं तर एक सफेद रंगाचा छोटासा कापडाचा एक तुकडा घ्यायचा, छोटासा कॉटनचा वगैरे जो असेल तुमच्याकडे तो घ्या आणि तो कपडा जो आहे तो चौरंगावरती दिव्याच्या समोर किंवा माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्या। आता ह्या ज्या लवंगा 7 घेतलेल्या आहेत यातील एक लवंग घ्यायची, ती उजव्या हातात घ्यायची, हाताची मूठ बंद करायची, इच्छित मनोकामना व्यक्त करायची। त्यानंतर तुम्हाला एक वेळा गायत्री मंत्र, जो माता लक्ष्मीचा सिद्ध मंत्र आहे, हा गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकमही म्हणू शकता, श्री सूक्त म्हणू शकता, माता लक्ष्मीचा जपही करू शकता।
ठीक आहे, जो मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणायचा आहे. ही लवंग तुम्हाला काढून त्या चौरंगावरती जो तुम्ही लाल रंगाचा कापड ठेवलेला आहे त्याच्यावरती ठेवून द्यायची. पुन्हा दुसरी वाटीतून ती लवंग म्हणजे हळद लावलेली जी लवंग आहे ती काढायची. पुन्हा उजव्या हातात ठेवायची, हाताची मूठ बंद करायची. पुन्हा इच्छित मनोकामना व्यक्त करायची. पुन्हा ती जी लवंग आहे ती तुम्हाला त्या कापडावरती पुन्हा ठेवून द्यायची. अशा 7ही लवंगा ज्या आहेत त्या अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत आणि या 7ही लवंगा अभिमंत्रित करून तुम्हाला त्या कापडावरती ठेवून द्यायच्या आहेत. त्यानंतर जे ते कापड आहे ते कापड तुम्हाला तिथून उचलायचं आहे. उचलल्यानंतर तुम्हाला त्या कापडाला एक चांगली गाठ मारायची आहे आणि त्याची पोटली तुम्हाला तयार करायची आहे. आता ही पोटली पुन्हा तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवायची आहे आणि त्या पोटलीला तुम्हाला अगरबत्ती लावलेली जी आहे ती तुम्हाला ओवाळायची आहे. ठीक आहे, ओवाळल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे. एक प्लेट घ्या, त्याच्यामध्ये कापूर ठेवा, कापरानेच तुम्हाला ही आरती म्हणायची आहे. जी आरती येत असेल ती आरती म्हणा. बघा आपले जे गुरुवारचं जे व्रत आहे त्याची जी पोथी आहे या पोथीच्या मागे देखील आरती आहे ती म्हणा, किंवा दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ही आरती म्हटली तरीही चालेल. ठीक आहे, धूप दीप सगळं असं तुम्हाला दाखवून आरती वगैरे म्हणायची आहे. आता ही जी पोटली आहे ती तिथून तुम्हाला त्या दिवसभर म्हणजे ज्या दिवशीही तुम्ही हा उपाय कराल, आज केलाय, उद्या केलाय, परवा केलाय, ज्या दिवशी तुम्ही हा उपाय केलाय त्या दिवसभर अगदी रात्रीपर्यंत रात्रभर ही पोटली तिथेच ठेवून द्यायची. तिथून हलवायची नाही, काही नाही, काहीच नाही करायची. त्याच्या दुसऱ्या दिवशी समजा आता हा उपाय मी उद्या सकाळी किंवा उद्या सायंकाळी केलाय तर रात्रभर दिवसभर ही पोटली तशीच ठेवायची आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ती सकाळी स्वच्छ स्नान वगैरे करायचं आणि त्यानंतर ती पोटली तिथून उचलायची आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये नेऊन ठेवून द्यायची. जी तुमची तिजोरी आहे, ज्यात तुम्ही सोनं ठेवताय, पैसे ठेवताय, तिथे तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे. ठीक आहे, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी किंवा शुक्रवारी ती पोटली तुम्हाला तिजोरीतून बाहेर काढायची आहे आणि जिथे तुम्ही माता लक्ष्मीचं व्रत केलेलं आहे तिथे माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ती पोटली खोलायची. म्हणजे त्या कापडाची जी गाठ आहे ती खोलायची आणि ते जे लवंग आहे ते लवंग असे पसरवून तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे. अगरबत्ती ओवाळायची, धूपदीप सगळं त्या लवंगांना तुम्हाला ओवाळायचं आहे. प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी ती पोटली जी आहे ती अभिमंत्रित करत राहायची. संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपला. बघा मला वाटते 5व्या गुरुवारी अमावस्या आहे आणि त्याच वेळेस मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होत आहे. तर 5वा गुरुवार झाला, मार्गशीर्ष महिना संपला की त्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर जाल, कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी जाल, नोकरीसाठी जाल, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या एक्झामसाठी जाल, कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी, यशाची प्राप्ती होण्यासाठी, मुलगी पाहण्यासाठी जाल किंवा दुकानात जाल, जिथेही तुम्ही जाल त्या ठिकाणी ही जी पोटली आहे ती तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. जेव्हा घरी याल तेव्हा ती देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. जेव्हाही तुम्ही कामावरून किंवा बाहेरून याल तेव्हा ती देवघराच्या समोर ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी स्वच्छ स्नान वगैरे केलं की त्यानंतर ती जी पोटली आहे तिला एकदा नमस्कार करायचा, स्वतःसोबत घ्यायची आणि तिला घेऊन बाहेर जायचं. घरी आल्यानंतर ती तिजोरीमध्ये किंवा तुम्ही देवघरात, तिजोरीतही ठेवली तरी चालेल किंवा देवघरात ठेवली तरीही चालेल, दोघांपैकी कुठेही तुम्ही ठेवू शकतात. बघा ही पोटली आयुष्यभर तुम्हाला साथ देईल, तुमच्या जीवनामध्ये धनाची प्राप्ती करून देईल. जिथे जिथे धनाचे मार्ग बंद झालेले आहेत ते सर्व मार्ग खुले होतील, कारण मार्गशीर्ष महिन्यात ही पोटली तुम्ही अभिमंत्रित केल्याने किंवा हा एक उपाय केल्याने माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल. आता फक्त उपाय करून थांबायचं नाहीये ताई, हे लवंग वगैरे ठेवून किंवा फक्त असं करून होतं का? तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते की कष्ट आणि मेहनत देवांनाही चुकलेलं नाही आणि आपल्यालाही चुकलेलं नाही. फक्त उपाय करून एवढंच घडतं की जेव्हा उपाय करायला सुरुवात करतो ना तेव्हा नशीब साथ देतं. बऱ्याच वेळा दिवस रात्र मेहनत करतो, कष्ट करतो, एखादं घर होण्याचं स्वप्न असतं, गाडी घेण्याचं स्वप्न असतं, अर्ध आयुष्य जातं पण ही स्वप्न पूर्ण होत नाही कारण नशीब साथ देत नाही. जेव्हा उपाय करायला सुरुवात करतो ना इच्छित प्राप्तीसाठी की हे व्हायचंय, हे करायचंय, मला हे घ्यायचंय, आणि तेव्हा मेहनतीसोबत जेव्हा उपाय करतो ना तेव्हा ती गोष्ट आपली होते, ती गोष्ट आपल्याला मिळते, कारण नशिबाची साथ लागते. म्हणून मी तुम्हाला सांगते प्रत्येक व्हिडिओत की उपायही करा, सेवाही करा आणि कष्ट मेहनत ही तितकेच करा, नक्कीच आयुष्य बदलेल, इच्छित प्राप्ती होईल. अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे, आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.